नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रोसेस साठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहेत किंवा आपल्याला प्रवेश प्रक्रियेत जेव्हा आपण भाग घेत असतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या डॉक्युमेंट्सची या ठिकाणी आवश्यकता आहे याची इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। सोबतच याची जे काही लिस्ट आहे हे पूर्ण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली जाणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असो किंवा सीईटी सेल अंतर्गत जेवढेही कोर्स आहेत या सर्व कोर्सची जर काउन्सिलिंग बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन डे बाय डे अपडेट हवा असेल तर आपले ग्रुप्स पण आहेत, त्याला तुम्ही जॉईन करू शकता। ॲज वेल ॲज जर पाहिला असता सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा प्रश्न होतो त्या ठिकाणी बरेच काउन्सिलर या ठिकाणी या प्रोसेस मधनं लांब गेलेले आपल्याला दिसतात किंवा ह्या प्रोसेस घेत नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर गायडन्स अभावी त्यांचे चांगलं या ठिकाणी ॲग्रिगेट असून सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही। त्यातच पाहिलं असतं जे विद्यार्थी कॉम्प्युटर IT या ब्रांच आहेत या विद्यार्थ्याला तर या डिफिकल्टीला खूप जास्त फेस करावं लागतं। अशी वेळ येते ज्या विद्यार्थ्याचं ॲव्हरेज पर्सेंटाइल 65 to 75 या रेंज मध्ये आहे अशा विद्यार्थ्याला मे बी एखाद्या वर्षी गॅप सुद्धा घ्यावा लागतो चुकीच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमुळे, की जेणेकरून हे विद्यार्थी त्या वर्षी नॉट अलाउटेडच आलेले 2 वर्षात आपण 2 ते मागच्या 3 वर्षात असं बरेच ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे। तर आपल्याकडे जेही विद्यार्थी या ठिकाणी काउन्सिलिंगला जॉईन असतात आम्ही 100% या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज ॲज वेल ॲज चांगल्याच कॉलेजमध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन मिळवून देता येईल हा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। त्यासाठी ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, लातूर ऑफिस असेल अथवा पुणे ऑफिस असेल या ठिकाणी आपण जॉईन करू शकतात, की जेणेकरून आपला जरी लो स्कोर असेल तर प्रॉपर आणि चांगल्या गायडन्समुळे आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळायला हवं। तर व्हिडिओचा जो आपला मेन कॉन्टेंट आहे की आपला डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन किंवा DSC ऍडमिशन प्रोसेस साठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपल्याला काय लागणार आहेत याच्याबद्दल। तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी या डॉक्युमेंट्सचं बायफर्गेशन करणार। फर्स्ट असेल आपल्याला या ठिकाणी जेही आहे आपले ते असेल कॅटेगरी रिझर्वेशन, त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन आणि त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन। दुसरा पार्ट सर्व विद्यार्थ्यांना मग त्याच्यामध्ये जनरल असेल, SC असेल, ST असेल, OBC, NT1, NT2, NT3 या कुठल्याही कॅटेगरी प्रवर्गातनं जेही सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया आणि त्यानंतर स्पेसिफिक जे कॅटेगरी मधनं येतात या विद्यार्थ्यांना कुठल्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे आणि ते केव्हा काढणं गरजेचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। काही सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते, काही सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहू की डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत। लक्षात घ्या सर्वात पहिले डॉक्युमेंट्स आपल्याला 10वीचा मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर जर विद्यार्थ्याची 12वी झाली असेल तर विद्यार्थ्याला 12वीचा या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागणार आहे, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्याची 12वी झाली नसेल या विद्यार्थ्याला काय आवश्यकता नाही। जर आपण 10वीच्या नंतर 12वी दिली आणि 12वीच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं असेल तरच या डॉक्युमेंटची आवश्यकता आपल्याला लागणार आहे। नेक्स्ट आहे आपल्याला की जोही आपला डिप्लोमाचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा आपण याला TC म्हणू शकतो, TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला जीही आपली फायनल सेमिस्टर, ठीक आहे, जे आपलं फायनल सेमिस्टर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की फर्स्ट इयर टू थर्ड इयर एवढे आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहेत का की फक्त फायनल सेमिस्टर। लक्षात घ्या फक्त फायनल सेमिस्टरच आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे, ते पण थर्ड इयरच्या फर्स्ट सेमचं नाही, थर्ड इयरच्या आपल्याला लास्ट सेमचं हे सर्टिफिकेट आपल्याला एकच सर्टिफिकेट आवश्यक आहे, फायनल सेमिस्टरचं सर्टिफिकेट, थर्ड इयर फायनल सेमिस्टरचं सर्टिफिकेट एवढंच आपल्याला लागेल, बाकीच्या डॉक्युमेंटची काही आवश्यकता लागणार नाहीये। यासोबतच आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे, नंतर आपल्याला या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो लागतील, सिग्नेचर वगैरे आपल्याकडे असतातच, सिग्नेचर लागेल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना जर आपल्याला कॅटेगरी प्रवर्गातून अप्लाय करत असेल किंवा आपल्याला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागेल। इन्कम सर्टिफिकेट केव्हा लागेल जर आपल्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल तर, 8 लाखाच्या आत असेल तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागेल, 8 लाखाच्या पुढे असेल तर याची काही आवश्यकता लागणार नाहीये। 9 नंबरला तुम्हाला या ठिकाणी नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। हे तुम्हाला सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागणार आहेत।
पण जे कुठले विद्यार्थी या ठिकाणी कॅटेगरी प्रवर्गात येतात, जसं पाहायला गेलं SC आहे, ST आहे, OBC आहे, त्यानंतर NT1 आहे, NT1 या ठिकाणी NT2 आहे, NT3 आहे, NT4 म्हणतो VJDT आहे, आणि त्यानंतर आपला EWS चा विद्यार्थी आणि नंतर जनरल कॅटेगरी. ठीक आहे, एवढ्या कॅटेगरीज आहेत. तर एवढ्या कॅटेगरीज मधल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला तसेच काढावे लागतील. यामध्ये हे डॉक्युमेंट्स आपल्याला SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर डिप्लोमाला आपल्याला फक्त कास्ट सर्टिफिकेटवर ऍडमिशन मिळालं आहे, पण डिग्रीला आपल्याला या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तरच आपली या ठिकाणी कास्ट क्लेम केली जाते. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर कास्ट क्लेम होत नाहीये. जे विद्यार्थ्यांनी आणखी अप्लाय केलं नसेल तर वेळेतच अप्लाय करणं सुद्धा आवश्यक आहे. नंतर आहे NT1, NT2, NT3 आणि या ठिकाणी OBC पण आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर तुम्हाला नॉन क्रीमी, ठीक आहे, नॉन क्रीमी सर्टिफिकेट. SC ST ला फक्त कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागते, पण OBC, NT1, NT2, NT3 आणि VJDT या प्रवर्गातील विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात. आणि जे विद्यार्थी EWS मधून अप्लाय करणार अशा विद्यार्थ्याला स्टेट काउन्सिलिंगचं EWS सर्टिफिकेट म्हणजे अनॅक्झर A सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. जनरल कॅटेगरीला हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत. आता याच्यामधले हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी जे तुम्हाला मी शेवटला नोट डाऊन करून दिलेले डॉक्युमेंट्स आहेत, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जेही तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयातून आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. लक्षात घ्या, हे डॉक्युमेंट्स काढत असताना याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असते, ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा असतं, आणि ह्या सर्वच कॅटेगरी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना डबल कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी काढायची आवश्यकता नाहीये. आपले जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स असणार आहेत त्यामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आणि आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दोन डॉक्युमेंटची तेवढी व्हॅलिडिटी या ठिकाणी असते. काही डॉक्युमेंटची 1 इयरची व्हॅलिडिटी असते, काही डॉक्युमेंटची 3 इयर्सची असते. जर आपल्याकडे ऑलरेडी काढला असेल आणि ते व्हॅलिड फॉर्म 2025 असेल तर आपल्याला ऍडिशनली काढायची काही आवश्यकता नाहीये. जे आहे त्याच्यावर आपण कंटिन्यू करू शकतात. पण आपल्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट्स आहे पण त्याची व्हॅलिडिटी 2024च्या आतच संपलेली असेल तर हे डॉक्युमेंट्स आपल्या प्रोसेसमध्ये ऍप्लिकेबल नाहीये. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. तर ज्याही विद्यार्थ्यांना या व्हिडिओ संदर्भात किंवा या दिलेल्या डॉक्युमेंट संदर्भात काही डाऊट्स असतील तर विद्यार्थी या ठिकाणी कमेंट्स मध्ये विचारू शकतात. एखाद्या वेळेस बोर्डवरती एक्सप्लेन करताना एखादा डॉक्युमेंट्स राहू शकतो, त्याच्यासाठी इन डिटेल जी लिस्ट आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहे. ठीक आहे.